काही गोष्टी पुन्हा जगता येत नाहीत, पण पाताळेश्वर काळालाच मागे नेतो. या वाटा मागे जातात, पण मन मात्र पुढे एका प्रकाशाच्या दिशेने निघाले. तेरे बल से मैं बलवान. इथे बोलत काहीच नाही, पण प्रत्येक दगड एक प्राचीन कथा सांगतो. कधी वाटतं इथे मी आली नाही, मला इथं बोलवण्यात आलेलं आहे. हाय, मी सोनाली आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे एक अशा जागेवर जिथे शांती ऐकू येते आणि वेळ थांबतो. इथं पाऊल टाकताना वाटतं मी कुठेतरी खोल उतरते आहे, जिथं शब्द नाहीत पण शांततेचं बोलणं आहे. आणि स्वागत करत उभा असतो नंदी. नंदी महादेवाचा पहिला भक्त. तो हलत नाही, बोलत नाही, पण त्याची नजर मात्र कायम शिवावरच असते. त्याचं स्थैर्य सांगून जातं की भक्ती म्हणजे समर्पण, पूर्ण शांततेतून येणारं सामर्थ्य. या लेणीचा प्रत्येक दगड हाच इतिहास सांगत आहे की त्या काळी कोणतीही मशीन नव्हती. हातांनी कोरलेली पाषाण शिल्प, हजारो वर्षापूर्वीचं तपस्येचं कलात्मक दर्शन. इथल्या प्रत्येक भिंतीवर, खांबावर कोरलेली रेषा, फुलं, आकृती ह्या दगडांमध्ये जिवंत वाटतात. हे फक्त दगड नाहीत, हे मंत्र आहेत. जिथं काळसुद्धा स्तब्ध होतो. काही ठिकाणी काळ्या पाषाणांचा वापर, काही ठिकाणी राखड करड्या दगडावर कोरलेली बारीक कामं, जणू काळाच्या आठवणी कोरून ठेवलेल्या आहेत. आणि मग दिसतं शिवलिंग. आवाज नाही, वाऱ्याची सुद्धा चाहूल नाही, पण मनात मात्र एक विलक्षण शांतीची लाट उसळते. शिवलिंग म्हणजे सुरुवात आणि शेवटचं टोक. इथं येऊन वाटतं हे मंदिर बाहेर नाही, हे आपल्या आतमध्ये उघडलं गेलंय. कोणत्याही आरशाशिवाय आपण स्वतःला पाहतो आणि महादेवामध्ये फिरतो. या लेणीचं मोठेपण त्याच्या आकारात नाही, तर त्याच्या मौनात आहे. इथं आल्यावर कोणाला तरी सापडतो हरवलेला स्वतःचा तुकडा. कारण महादेवाचं मंदिर म्हणजे विचारांचं विसर्जन आणि आत्म्याचं पुन्हा एकदा जागवणं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिका. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिका. वट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः. शिवं 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 शिवं. ही केवळ लेणी नव्हती, ही एक शांतीची वाट होती, जिथं दगडांनी हजारो वर्षाचा इतिहास सांगितला आणि मन शांत झालं अगदी एका श्वासात. आज पाताळेश्वर लेणीनं मला स्वतःशी पुन्हा जोडून दिलं आणि तसंच काहीसं तुम्हालाही वाटलं असेल तर शेअर करा, कारण ही शांती सर्वांपर्यंत पोचायला हवी. हर हर महादेव. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.